जय शिवराय मित्रांनो, मी जगन्नाथ गुरव आपल्या महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे 23 एप्रिल 2024 आणि आज आहे हनुमान जयंती। आणि आपल्या मागे पाहत आहात इथे श्री हनुमानचं मंदिर आहे। हे वरच्या पेठेतील एक प्रसिद्ध असं मंदिर आहे आमच्या राजापुरातील। तर आज आपण हनुमान जयंती निमित्त जे राजापूर तालुक्यातील म्हणजे जे जवळपासचे जेवढे आपले हनुमान मंदिर आहेत त्यांचं आपण आज दर्शन घेणार आहोत। तर आपण सुरुवात करत आहोत ते पेठेतील हे मारुती मंदिर आहे, तिथून आपण सुरुवात करणार आहोत। जय श्रीराम। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमंडळींना आणि आपल्या महाकोकण चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर आता आपण जाऊया श्री बजरंगबलीचं मारुती रायाचं दर्शन घेण्यासाठी। पाहताय आपण खूप सुंदर असं मंदिर आहे आणि निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हे मंदिर आहे। पाहताय आपण तर आपण आता श्री मारुतीच्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत आणि आपण मारुती रायाचं आता दर्शन घेणार आहोत। हा आहे आपल्या व्हिडिओमधील हा पहिला मारुती राया आहे। समोर आपण पाहत आहात ही आहे मारुती रायाची पालखी आहे। आणि आपण आता श्री मारुती रायाचं दर्शन घेतलं तर सर आपण इथे पाहत आहात तिथे श्री मारुती रायाचा पाळणा देखील आपण पाहू शकता। तर मित्रांनो, आपण आता सर्वप्रथम जो मंदिर घेत आहोत ते आपल्या राजापुरातील प्रसिद्ध असं मंदिर श्री हनुमानाचं मंदिर या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत। आणि आपण समोर पाहतात खरोखर खूप सुंदर असं मंदिर आपण पाहत आहात। समोर हे पेठेतील मंदिर आहे। आपण आजूबाजूचा परिसर देखील पाहू शकता। ते आहे समोर ते दिसतंय ते आहे जुना ब्रिटिशकालीन ब्रिज आणि हे हायवेवरील नवीन ब्रिज आहे। अगदी त्याच्या शेजारी इथे श्री हनुमानाचं मंदिर आहे या वरच्या पेठेतील। तर इथे काही मंडळी ते आहेत, त्यांच्याकडून आपण या मंदिराविषयी माहिती जाणून घेऊया। तसंच आज सकाळी 6:15 वाजता जन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला। त्याच्यानंतर आता पालखी मिरवणूक होणार आहे आपल्या एरियामध्ये आणि असं पुन्हा संध्याकाळी पुन्हा कीर्तन ललित कीर्तन होणार आहे। अशा प्रकारे आमचा आजच्या दिवसाचा कार्यक्रम चालू आहे। उद्याच्या कामाची रूपरेषा अशी आहे की आमची सकाळी एक पूजा असते, ती सत्यनारायणाची महापूजा असते, ती मोठी असते ती। त्याच्याबरोबर ढोल पथक म्हणून ही आज स्पर्धा ठेवलेली आहे। आणि ॲक्च्युली आमची जी छोटी मित्रमंडळी आहेत नवीन नवतरुण त्या लोकांनी ठेवलेली आहे, ती त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे तिथे। आणि तिसऱ्या दिवशी आमच्याकडे हा महाप्रसाद असतो, मोठा भंडारा असतो। वाडीपासून गावापर्यंत जेवढे लांब लांबचे आहेत ते सगळे येतात। मिनिमम 1500-2000 ताटं आमची जेवणाची होतात, माणसं जेवण जातात। नमस्कार, सर्वप्रथम आपलं सर्वांचं आता खूप काही लोकांनी सांगितलं मंदिराबद्दल, पण एक मंदिराची खूप असं प्राचीन एक आख्यायिका आहे की ज्यावेळी हे मंदिर एवढं जुनं आहे की जवळजवळ ब्रिटिशकालीन आहे की ज्यावेळी इथले राजापूरचा हा जुना पूल आमचा आता तो नवीन झाला, हा पूल बांधत होते त्यावेळी अशी एक आख्यायिका आहे की इंग्रज इंजिनियर ते पुलाचं बांधकाम चालू करून थकले, पण कुठलाही पाया होत नव्हता आणि ते जाम थकले, त्यांच्याकडे कुठला उपाय नव्हता। त्यावेळी इथल्या काही ग्रामस्थांकडे त्यांनी चौकशी केली तर त्यांना असं समजलं की ते आमचं मारुती रायाचं मंदिर आहे, तर तो देव तुम्हाला
अडवा जातोय आमच्या कोकणी भाषेमध्ये. मग त्या लोकांनी इथले आमचे ज्या या मारुती मंदिराचे म्हणजे मालक विष्णू शेवडे, श्रीमान विष्णू शेवडे, ते पण गडगंजच्या पैसेवाले श्रीमंत त्यावेळी, तर ते बोलले मला काही ब्रिटिश लोकांकडून गरज नाही, देवाने मला भरपूर काय दिलंय. मग त्याला बोलले नाही की आमचं फुल होत नाही, तुम्ही काहीतरी घ्या आमच्याकडून. तर त्यावेळी त्याने एक ब्रिटिश कालीन समोर एक गुमटी बांधली होती, ज्याला आपण आजच्या भाषेत गेट बोलतो, प्रवेशद्वार बोलतो. त्याच्यानंतर हे मंदिर ब्रिटिश कालीन असल्यामुळे ते फार जुनं झालं होतं. मग आम्ही गाववाले, मुंबईवाले, कोण जाणकार असे सगळ्या लोकांनी गावापासून मुंबईपासून मीटिंग लावून खूप अपार प्रयत्न करून प्रत्येकाने की हे मंदिर खूप चांगल्या प्रकारे बांधण्यात आलं. या मंदिरचं मंडळाचं नाव आहे श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ. या मंदिरामध्ये सार्वजनिक कार्यक्रम होतात, कारण हा धर्मदाय आयुक्तमध्ये रजिस्टर नंबर आहे. त्याच्यामुळे इथे सांस्कृतिक कार्यक्रम पण होतात. जे जे सांस्कृतिक गुढीपाडवा असेल, त्रिपुरी पौर्णिमा असेल, त्याच्यानंतर तुमच्या शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप असेल, शालेय विद्यार्थी जर उत्कृष्ट कामगिरी करून एखाद्या विषयामध्ये कुठल्या तरी प्राधान्य मिळवलं असेल, एखाद्याने डिग्री मिळवली असेल, तर त्याचा पण इथे सत्कार केला जातो. त्याप्रमाणे ते आरोग्य शिबिर भरवलं जातं. आणि जे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, ते इथे अतिशय शांतचित्ताने सर्वांच्या संमतीने, बाळगोपाळांच्या संमतीने अतिशय चांगल्या प्रमाणे साजरे केले जातात. आणि नाही बोललं तरी आज आमच्या श्री हनुमान मंदिर वरचीपेठ राजापूर या देवताचं जवळजवळ पंचक्रोशीमध्ये नाव आहे. खूप बाहेरून लोक येतात आणि मारुतीरायांचा आशीर्वाद घेतात. त्याच्यामुळे इथे हे मंदिर बांधताना गाववाले, मुंबईवाले, कोणी जाणता अजाण या लोकांनी ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलं आणि वास्तू उभारण्यामध्ये हातभार लावला, त्यांचं कधी काळी आम्ही स्वागत करू शकलो नाही किंवा त्यांचे आभार प्रदर्शन करू शकलो नाही. पण आज आपल्या मार्फत मी त्या सर्वांचे आभार प्रदर्शन करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि बाबा असेच धन्यवाद वर्षानुवर्ष आमच्या पाठीशी राहू दे. आणि जे जे कार्यक्रम आहेत, पालखी सोहळा असेल, ढोलवादन असेल, हे सगळे इथे यथाशक्तीप्रमाणे साजरे केले जातात. नमस्कार. तर नमस्कार मंडळी, आपण आता आलेलो आहोत ते आमच्या राजापुरातील खडपेवाडी आहे आणि खडपेवाडी येथील जे मारुती मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. आपण जे दुसरं आजच्या व्हिडिओमधले दुसरं दर्शन जे घेणार आहोत मारुतीरायाचं, ते खडपेवाडीतील मारुती मंदिर, ह्या मारुती मंदिराचं आपण आता दर्शन घेणार आहोत. आपण वरती पाहत आहात, ते बाजूला पाहत आहात, हे आपलं राजापूर आहे. आणि ते आपल्या पाठीमागे आपण जे मंदिर पाहत आहात ते आहे खडपेवाडीतील मारुती मंदिर. आणि आज हनुमान जयंती निमित्त आपण इथे आज मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. ते प्रथम दर्शन आपण घेतलं ते पेठेतील मारुतीरायाचं, आणि आता आपण जे दुसरं दर्शन घेणार आहोत ते आहे खडपेवाडीतील मारुतीरायाचं. तर चला तर आपण आता मंदिरामध्ये जाऊया आणि श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊया. आपण पाहत आहात मंदिराच्या बाहेर खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. आणि आज इथे हनुमान जयंती निमित्त इथे श्री सत्यनारायणची महापूजा देखील आहे. आपण पाहत आहात तिथे तयारी चालू आहे. तर आपण सर्वप्रथम आपण श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊया. खूप सुंदर अशी मारुतीरायाची मूर्ती आहे आणि तेवढंच सुंदर इथे फुलांचं सुंदर असं डेकोरेशन आपण पाहत आहे. आपण इथे फुलांच्या डेकोरेशनमध्ये आपण पाहत आहात ही मारुतीरायाची पालखी आहे. खूप सुंदर अशी सजवलेली पालखी. आणि इथे बाजूलाच इथे मारुतीरायाचा पाळणा देखील आहे, आपण पाहत आहात.
तर आपण आता आहोत ते खडपेवाडीतील श्री मारुती मंदिरामध्ये आहोत. आपण आता श्री मारुती याचं दर्शन घेतलेलं, तसंच पालखी पाहिली, मारुती याचा पाळणा देखील पाहिला. आणि आता इथे बाजूला आपण पाहत आहात इथे आहे पालखी आहे, ती पण सत्यनारायणाची महापूजा आहे इथे पाहत आहे. तसं इथे देखील श्री सत्यनारायणाच्या पूजेची तयारी चालू आहे. तसंच श्री हनुमान महायाग इथे चालू आहे. तसे येथील वाडीतील प्रमुख काही बसलेले आहेत, त्यांच्याकडून आपण ती माहिती जाणून घेणार आहोत. इंदुलकर साहेब आहेत, खडपे साहेब आहेत, तसंच कोळेकर सुद्धा आहेत. त्यांच्याकडून आपण या मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. हे जे देवस्थान आहे खडपेवाडीचं, ही आमची एक वेगळी खडपेवाडी आहे. पण सुरुवातीला एक भंडारवाडा म्हणून प्रसिद्ध होती, म्हणजे साखरवाडी आणि आमची वाडी म्हणून भंडारवाडा म्हणून प्रसिद्ध होती भंडारवाडा. त्याच्यानंतर खडपेवाडीचं देवस्थान, हे देवस्थान जवळ फार पुरातन, म्हणजे इंग्रजांची वकार होती. त्या इंग्रजांच्या वकारीत असताना काही त्यांच्या आधीपासून हे देवस्थान होतं. मग त्याने त्या देवाला उजेवर चांगली स्थिती आणली आणि हे देवस्थान जे छोटंसं होतं ते आम्ही आमच्या सगळ्या तरुण मंडळींनी त्यांचं बांधकाम चांगलं केलं आणि आता याला चांगल्या प्रकारचं कार्यक्रम चालतो. आणि सगळी सांगायला हरकत नाही की सगळे म्हातारे कोताऱ्यापासून सगळे जेवढे हे तरुण मुलं आहेत की हे भाग घेतात. हा 3-4 दिवसाचा कार्यक्रम चालतो. देवळाचा कार्यक्रम हा 3-4 दिवसाचा कार्यक्रम असतो हा. आणि हनुमान दिवशीच्या आदल्या दिवशी पालखीची सहवाद्य मिरवणूक संध्याकाळी निघते. त्याच्यानंतर एक वाडीतल्या लोकांचा कार्यक्रम रात्री होतो. सकाळी 5 वाजता इथे भजन कीर्तन सुरू होतं आणि जन्मोत्सव हा साजरा केला जातो आणि तो 7 वाजेपर्यंत चालतो. आणि त्यानंतर आज संध्याकाळी दुपारनंतर इथे महापूजा सत्यनारायणाची आहे. महायज्ञसुद्धा इथे आता चालू आहे इथे. आणि संध्याकाळी हे सांगायला हे आमची दिंडी आम्ही काढायची. पहिल्यांदा आम्ही दिंडी काढायची नाही, ही सतत 25 वर्ष आम्ही ही दिंडी काढतो. हजापुरातनं पूर्ण ही दिंडी काढली जाते. सतत 25 वर्ष हा आमचा कार्यक्रम चालतो. आणि आज संध्याकाळची दिंडी निघेल साधारण 4च्या दरम्यान निघते. संध्याकाळी 7-8 वाजतात. 8 वाजल्यानंतर परत इथे देवाला प्रदक्षिणा घातली जाते आणि रात्री त्याची भजन कीर्तन असं होऊन तो कार्यक्रम आजचा संपतो. धन्यवाद गुरुजी. आपल्याला गुरुजींनी खूप चांगली अशी माहिती दिली आहे या मंदिराबद्दल. आणि आपण आता पुढील दर्शनाला जाणार आहोत. इथेच वरच्या बाजूला इथे साखरकरवाडीतील जे मारुती मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत ते साखरकरवाडी येथील श्री मारुती मंदिर आहे. माझ्या मागे आपण पाहत आहात इथे मारुती मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपण श्री मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी आपण आता आलेलो आहोत. आणि आपण आजूबाजूचा परिसर पाहू शकता. आपण आता आहोत ते राजापुरातील जी साखरकरवाडी आहे त्या ठिकाणी आपण आता आहोत. चला तर मित्रांनो, आपण आता श्री मारुतीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत ते साखरकरवाडी येथील श्री भरड मारुती या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. आणि आपण आता मारुतीरायाचं दर्शन घेणार आहोत. आपण आता दर्शन घेत आहोत ते साखरकरवाडी येथील भरड मारुतीरायाचं दर्शन घेत आहोत. तर आपण ते पाहत आहात मारुतीरायाचे ते मूर्तीच्या शेजारी इथे खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. कोणी काढली रांगोळी? तर आपल्याला माहिती येतात की ती समोर आपण रांगोळी पाहत आहात ती आहे वैभव आंबरे यांनी काढलेली सुंदर अशी रांगोळी आहे. तर मंडळी, आपण आता श्री मारुतीरायाचं आपण दर्शन घेतलं. तर आपण आता जाणार आहोत पुढील मारुतीरायाच्या दर्शनासाठी. तर मंडळी, आपण साखरकरवाडी तसंच खडपेवाडी आणि राजापुरातील वरची पेठ या ठिकाणी आपण मारुतीरायाचं दर्शन घेतलं. तर आता आपण आलेलो आहोत ते 4थं दर्शन घेण्यासाठी आमच्या राजापुरातील
आंबेवाडी येथील श्री मारुती रायाचं दर्शन घेण्यासाठी आपण आता आलेलो आहोत. तर आपण माझ्या मागे पाहत आहात हे आहे आंबेवाडी येथील श्री मारुती रायाचं मंदिर आणि आपण आता सुरुवातीला आपण दर्शन घेऊया. त्यानंतर आता तिकडे खालून पालखी येते श्री मारुती रायाची, तर ती देखील आपण पाहणार आहोत. तर चला तर आपण सर्वप्रथम आपण श्री मारुती रायाचं दर्शन घेऊया. चला. तर मंडळी आपण पाहत आहात आंबेवाडी येथील श्री मारुती रायाचं मंदिर आणि हा आजूबाजूचा परिसर. तसंच खालून जो आपल्याला आवाज येतो आहे पालखीचा, ती मारुती रायाची पालखी येत आहे. तर चला तर आपण श्री मारुती रायाचं दर्शन घेऊया. आपण पाहत आहात मंदिरामध्ये फुलांची खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि सुंदर अशी मारुती रायाची मूर्ती आपण पाहत आहात. तसंच इथे मूर्तीच्या बाजूला आपण श्री मारुती रायाची गदा देखील आपण पाहत आहात. तर आपण या मंदिराविषयी आपण कार्यक्रमाची माहिती जाणून घेणारच आहोत, पण त्या अगोदर इथे आता पालखी येत आहे मारुती रायाची. त्या पालखीचं आपण दर्शन घेऊया. तर आता इथे समोर श्री मारुती रायाची पालखी आपण पाहत आहात. आपण आता पालखीचं दर्शन घेणार आहोत. तर मंडळी इथे वाडीतील काही प्रमुख मंडळी बसलेली आहेत, त्यांच्याकडून आपण मंदिराविषयी तसेच येथील सादर होणारे कार्यक्रमाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. हे आंबेवट मंदिर जवळजवळ 100 वर्षापूर्वीचा याचा इतिहास आहे. हे पूर्वी 4 खांबावरचं असं एक लहानचं इथल्या राजा आंबेवटच्या एका ग्रामस्थ महादेव मसूरकर यांनी ही स्थापना केली. त्यावेळी लोकसंख्या पण कमी होती, परंतु त्यांनी अंग मेहनत करून ते एक सर्वांच्या याने एक अशी स्वतः मूर्ती आणून इथे मूर्तीचं घडवण्याला एक दगड असा मोठा आणून त्याची मूर्ती स्थापना केली. मसूरकर म्हणूनच एका दगडातच आहे ती. एका दगडात करून एक मसूरकर म्हणून कलाकार प्रोफेसरचे यांनी ही मूर्ती बनवलेली आहे आणि ही मूर्ती आमची दक्षिणाभिमुख आहे, दक्षिणमुख आहे आणि किती नवसाला प्रत्येक वेळी पावणारे असते. त्याच्यामुळे भाविक आवर्जून कुठून मुंबईपासून असे भाविक येत असतात आणि की हा उत्सव प्रत्येक म्हणजे जवळजवळ पहिल्यापासूनच उत्सव आता याच्यापेक्षा आता वाढ झाली आहे. पहिला थोडा असा घरगुती असा किंवा असं छोटे खाणे असायचं, पण आता त्याच्यात जास्त त्याची रूपरेषा वाढली आहे. कारण उत्सव 3 दिवसाचा उत्सव चालतो. कालपासून या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. इथे जागर होता. जागर झाल्यानंतर सकाळी 6 वाजता भटजी काका येतात, आमचे वाडीचे उपाध्य करमेळकर भाऊ, त्यांच्या हस्ते अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी मंडळाच्या यांच्या उपस्थितीमध्ये हा पूजेचा कार्यक्रम संपन्न होतो. त्याच्यानंतर आमची पालखीची प्रदक्षिणा होते 4 मंदिराच्या सभोवार. प्रदक्षिणा झाल्यानंतर पूर्वभेटीसाठी म्हणून पालखी प्रत्येकाच्या घरी आणण्याचा आग्रह असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाते पालखी. त्याच्यानंतर उद्याचा कार्यक्रम म्हणजे उद्या सत्यनारायणाची महापूजा असते. ती पूर्वी आमची शिमग्यात पूजा केली जायची, परंतु काही लोकांच्या आग्रहास्तव किंवा म्हणण्यानुसार ती आपण हनुमान जयंतीला पूजा सत्यनारायणाची आयोजित करूया आणि त्यानुसार गेली 7-8 वर्ष ना 7-8 वर्ष ही हनुमान जयंतीला पूजा साजरी केली जाते सत्यनारायणाची. दुपारी महाप्रसादाचा सार्वजनिक नियोजन केला जातं. संध्याकाळी काहीतरी चांगला करमणुकीचा कार्यक्रम असतो. यावेळी आपला चिपळूणचा कला संगम म्हणून कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी
थोडक्यात बोलायचं सांगितलं तर हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष, ग्रामस्थ विकास मंडळाचे अध्यक्ष भाऊ प्रकाशजी डोळगे, मंडळाचे सेक्रेटरी आबा उर्फ शांतारामजी रावण, तसेच मंडळाचे उपाध्यक्ष संजय मिस्त्री आणि ह्या सर्वांच्या वतीने मी रमेश मोरे. तर आपण महाकोकण हा चॅनल घेऊन आमच्या मंदिरापर्यंत आलात, आमच्या ह्या वाडीला भेट दिलात, आमच्या मंडळाला सदिच्छा भेट देण्यासाठी आलात, तरी मी आमच्या ह्या मंडळाच्या वतीने आपले एक शाब्दिक आभार मानतो. आणि त्याचबरोबर इथे आमच्या इथे नवरत्नात सुद्धा मूर्ती, देवीची मूर्ती आणून तिथे आमची तो कार्यक्रम 10 दिवसाचा अहोरात्र होत असतो. कमीत कमी 50 घर आहे, पण तो एक गोष्टीने आहे, सर्व काय अंगमेलची होते. हे मंदिर उभा झालं हे आमच्या गावच्या कारागिरी, कोणाला कॉन्ट्रॅक्ट नाही काय. थँक्यू, धन्यवाद काका. तर मंडळी, आपण आता आलेलो आहोत ते राजापुरातील हरडी या ठिकाणचं जे मारुती मंदिर आहे, श्री संकटमोचन मारुती मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहोत. आणि हे आपण आता दर्शन घेणार आहोत. ते 5 नंबरचं दर्शन आहे आपल्या राजापुरातील ते मारुती रायाचं. तर आपण ह्या मंदिराचं दर्शन घेऊया. तसंच येथील मंदिराविषयी थोडीफार आपण माहिती, येथील जे जाणकार आहेत, हे जे प्रमुख आहेत गावातील, त्याच्याकडून आपण थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत या मंदिराविषयी. तर चला तर मित्रांनो, आपण आता जाऊया श्री मारुती याचं दर्शन घेऊया. चला काय दादा. तर आपण आता आलेलो आहोत ते हरडी या ठिकाणचं जे मारुती मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. तर आपण पाहत आहात सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी असं हे वसलेलं हे मारुती मंदिर आहे. आपण पाहत आहात मंदिराच्या सभोवताली इथे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. मारुतीरायाची गदा आपण पाहत आहात रांगोळीच्या स्वरूपामध्ये. तर आपण जाऊया त्या मंदिरामध्ये आणि श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊया. समोर आपण पाहत आहात हे आहे हरडी या ठिकाणी श्री संकटमोचन या मंदिरातील मारुतीरायाची मूर्ती आहे. आणि बाजूलाच आपण इथे श्री मारुतीरायाचा पाळणा देखील आपण पाहू शकता. तसंच आज हनुमान जयंती निमित्त इथे श्री सत्यनारायणाची महापूजा देखील आयोजित केलेली आहे. तर आपण आता इथे श्री मारुतीचं दर्शन घेतलं. तसंच आता येथील जे गावातील जे गाव प्रमुख आहे, तसंच इथे प्रमुख मंडळी, गावातील काही मंडळी बसलेली आहेत, त्यांच्याकडून आपण मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसंच येथील कार्यक्रम जे सादर होतात त्या कार्यक्रमाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या इथे आता येथे उपस्थित आहेत येथे गावातीलच प्रमुख मंडळींपैकी श्री सूर्यकांत दरड साहेब आहेत. ते आपल्याला ह्या मारुती मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहेत. तसे इतरही प्रमुख मंडळी आहेत. हरडी ग्रामस्थ पहिले आभारी आहेत. आज हनुमान जयंती असल्यानिमित्त आज ही स्वयंभू मूर्ती आहे. इथे पायवाट असताना आमच्या सुतारवाडीतील केशव हातकमकर हे या वाटेन जात असताना तो स्वयंभू दगड होता. त्याला आकार काऊन त्याला गेट ऑफ हनुमंताचं हे रूपांतर दिलं. ती स्वयंभू मूर्ती इथे असल्यामुळे ही पिढीच्या तिथे हनुमान जयंती आज कित्येक वर्ष चालू आहे. 396 पासून इथे कार्यक्रमाला मोठी उत्साह चालू झाला आहे. आणि ते साधारण कार्यक्रमाचं सकाळी आधी 2 दिवस हा कार्यक्रम चालू असतो. पहिल्या दिवशी सजावट असते, दुसऱ्या दिवशी रात्री संध्याकाळी सूर्य मावळताना रामनाम जप, हा सकाळी सूर्योदय होताना हनुमंताचा जन्म होताना त्या जल्लोषात तो साजरा केला जातो. त्यानंतर पूजा होते, महाआरती होते. महाआरती आल्यानंतर प्रसाद वाटप होतं. दुपारी इथे महाप्रसाद होतो. सत्यनारायणाची पूजा होते आणि रात्री भजन कीर्तन आणि पारंपरिक म्हणून नमन किंवा दशावतार आमच्या इथे सण साजरा केला जातो. आम्ही आभारी आहेत.
तर मंडळी आपण येथील गावकऱ्यांकडून आपण माहिती जाणून घेतली, खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल येथील गावकऱ्यांचे तसं इथे गाव प्रमुख आहेत त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आमच्या महागावकन चॅनलकडून. हाय कर हाय कर. बरोबर बुक केले. वा. तर मंडळी आपण आता आहोत ते हर्डी येथील श्री मारुती मंदिर या ठिकाणी आपण आहोत आणि आपण पाहत आहात इथे मंदिराच्याच बाजूला इथे सर्व महिला मंडळी आहेत आणि इथे महाप्रसादाची व्यवस्था आहे, त्यामुळे महाप्रसादाची तयारी चालू आहे. पाहता हे सर्व मंडळी आहेत ते गावातीलच मंडळी आहेत. तर इकडे आपण पाहता इकडे आचार्य देखील आहेत, आचार्य मंडळी जे महाप्रसादाची तयारी करत आहेत. चला बघा इकडे कुठून आला दादा तुम्ही? इथले जात गावातले जात? गावातलेच नाही सगळी मंडळी आपण पाहतात ते सर्व गावातीलच येथीलच मंडळी आहेत. हा ही महिला मंडळी म्हणजे हा आमच्या देवाने आम्हाला एक प्रसाद दिला तो एकत्र कुटुंब दिले. वर्षात आमच्या गावात भरपूर सण होतात, जेणेकरून ही गावातली सगळी व्यक्ती ही एका ठिकाणी येऊन महाप्रसाद किंवा अन्य काय सहकार्य करतात आणि एका ठिकाणी मोठ्या आनंदात उत्साहात भोजन करतात. संध्याकाळी कार्यक्रम आटोपला की घरी जातात. म्हणजे एकत्र कुटुंब असं पारंपरिक पद्धतीप्रमाणे आज दिसून येत आहे. धन्यवाद. खूप छान, खूप छान, धन्यवाद. तर मंडळी आपण राजापुरातील श्री हनुमान जयंती निमित्त हनुमान मंदिरं जेवढे राजापूरमध्ये आहेत, मारुती मंदिरं जेवढी राजापूरमध्ये आहेत तेवढ्या आपण मारुती मंदिराचं आपण दर्शन घेत आहोत. तर आता आपण घेत आहोत ते आता हे आहे 6वं दर्शन. आपल्या राजापुरातील कोदवली जे भाग आहे तिथील हे मारुती मंदिर आहे आणि तिथे आपण श्री मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी आपण इथे आता आलेलो आहोत. तर माझ्या मागे पाहत आहात हे आहे कोदवली या भागातील मारुती मंदिर आहे. तर चला तर आपण श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊया. समोर पाहत आहात हे आहे श्री मारुतीरायाचं मंदिर आहे कोदवली या भागातील. तर आपण सर्वप्रथम आपण श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊया, त्यानंतर येथील या मंदिराविषयी आपण थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत. आपण पाहत आहात खूप सुंदर असं मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे परंतु खूप सुंदर असं मंदिर आपण पाहत आहात आणि तेवढीच सुरेख अशी श्री मारुतीरायाची आपण मूर्ती देखील पाहत आहात. तसंच इथे बाजूला आपण पाहत आहात श्री मारुतीरायाची पालखी देखील आपण पाहत आहात. आणि आज श्री मारुतीरायाच्या हनुमान जयंती निमित्त तिथे श्री सत्यनारायणाची महापूजा देखील आयोजित केलेली आहे. तर मंडळी आपल्याला इथे आता ह्या मंदिराविषयी माहिती देणार आहे ती आपल्यासमोर आहे आर्या गुरव आहे, एक यूट्यूबर आहे, खूप सुंदर ब्लॉग असतात तिचे, तुम्ही मित्रांनो नक्की पहा आणि आर्या गुरव या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. तर आपल्याला आता थोडीफार माहिती देणार आहे या मंदिराविषयी. नमस्कार, माझं नाव आर्या गुरव. हे जे मंदिर आहे हनुमंताचं 1983 साली हे मंदिर बनलेलं होतं आणि हे मंदिर माझे आजोबा सदानंद हरी आडविलकर यांचं नवसाचं मंदिर आहे आणि त्यांच्यानंतर हे मंदिर आम्हीच सगळे पुढे बघत आहोत. म्हणजे जे काय हनुमान जयंती साजरी करतो ते आम्ही सगळे मिळून एकत्र साजरी करतो आणि सकाळी आम्ही हनुमंताची पूजा पण केली आणि पालखी पण नाचवतो आम्ही संध्याकाळची आणि सत्यनारायणची पूजा पण होते आपल्या इथे. तर पूर्ण जे काय आहे ते सगळे मामा जे आहेत माझे सगळे जे काय आहेत ते सगळे सांभाळतात. तर सकाळी जन्मोत्सव झाला आणि संध्याकाळी आता सत्यनारायणची पूजा आहे, संध्याकाळी भजन पण होणार आहे. खूप सुंदर माहिती दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण पाहता समोर आहे आर्या गुरव, एक यूट्यूबर आहे आणि खूप सुंदर ब्लॉग बनवते आणि पुन्हा एकदा सांगतो की तिच्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पहा, खरोखर खूप सुंदर व्हिडिओ असतात. धन्यवाद. थँक्यू. आपण पाहत आहात मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपण खूप सुंदर अशी फुलांची रांगोळी काढलेली आहे. दोन्ही बाजूला आपण पाहिला तर खूप सुंदर आपल्याला रांगोळी पाहायला मिळेल. फुलांची सजावट केलेली आहे खूप चांगल्या प्रकारे. मित्रांनो आपण आता दर्शन घेतलेलं ते कोदवली या भागातील श्री मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि आता आपण जाणार आहोत ते पुढील दर्शनासाठी.
तर मंडळी, आपण आता आलेलो आहोत ते राजापुरातील पांगरे या गावी आपण आता आलेलो आहोत आणि आपल्या ह्या व्हिडिओतील आता हे 7वं मंदिर आहे श्री मारुतीरायाचं आणि हे 7वं आणि शेवटचं दर्शन असणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर हे जे आपण मागे मंदिर पाहत आहात ते खूप पुरातन आहे आणि या मंदिराविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. ते येथील जे प्रमुख मंडळ आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर चला तर मित्रांनो आपण जाऊया. आणि त्या अगोदर आपल्याला एक माहिती देऊ इच्छितो की आपले जे आता हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं चित्रीकरण करत आहेत ते आमचे ओमकार गुरव. तर त्यांनाही आपण आता मंदिर श्री मारुतीरायाचं दर्शन घेताना आपण त्यांनाही देखील आपण आता दाखवणार आहोत. तर चला तर मित्रांनो आपण आता जाऊया, मारुतीरायाचं दर्शन घेऊया. तर आपण आता आलेलो आहोत ते पांगरे गावामध्ये आलेलो आहोत आणि समोर पाहतात हे मारुतीरायाचं स्थान आहे. इथे एक भला मोठा एक दगड आहे आणि त्या दगडामध्ये मारुतीरायाची मूर्ती कोरलेली आहे आणि आपल्यासमोर आहे ओमकार, हा आमचा कॅमेरामॅन आहे. तर चला तर जाऊया मंदिरामध्ये आणि श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊया. तर आपण आता आलेलो आहोत पांगरे या ठिकाणी आणि आपण पाहत आहात मारुतीरायाची ही सुंदर अशी मूर्ती आणि एका आपण बघताय पूर्ण दगडामध्ये ही मूर्ती कोरलेली आहे. आणि आपल्याला एक महत्त्वाची माहिती सांगायची म्हणजे ही जी मूर्ती आहे ते आपण खाली पाहत आहात श्री रामदास स्वामी स्थापित ही मूर्ती देवमूर्ती आहे. तर आपल्याला माहिती येणार आहे ते येथील गावातील प्रमुख श्री काजळे साहेब इथे आहेत. तर त्यांच्याकडून आपण या मंदिराविषयी आपण माहिती जाणून घेऊया. हे मूळ म्हणजे आम्ही इथे यायच्या आधीपासूनच मारुती स्थापित आहे, त्यामुळे आम्हाला त्याची पुरी माहिती नाही. पण आम्ही हल्ली 15 वर्ष आली इथे हनुमान जयंती साजरी करतो, त्यामुळे तसं काही ह्याचं पूर्वीचा इतिहास माहिती नाही. तर काकाचे खाली लिहिलं आहे की रामदास स्वामी स्थापित ही मूर्ती आहे, त्यामुळे याचं खूप महत्व प्राप्त झालेलं होय, महत्व प्राप्त झालं. धन्यवाद काका, खूप छान माहिती दिला. तर आपण पाहत आहात ही आहे पांगरे गावातील श्री मारुतीरायाची मूर्ती आहे, देवस्थान आहे. आणि पाहत आहात आणि बघत आहात आपण ही जी मूर्ती आहे ती पूर्ण ह्या भला मोठा जो हा दगड आहे पाहत आहे आपण, हा तांबा दगड आहे आणि या दगडामध्ये ही कोरलेली ही मारुतीरायाची मूर्ती आहे. तसंच आपण इथे आजूबाजूचा परिसर देखील आपण पाहूया. हे पूर्ण आपण जे मंदिर पाहत आहात ते खूप पुरातन मंदिर आहे. पाहत आहात हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि हा जो आपण रस्ता पाहत आहात तो आहे रेल्वे स्टेशन या ठिकाणी गेलेला हा रस्ता आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या महाकोकण ह्या चॅनलवर मला जेवढं शक्य झालं तेवढं 7 मारुतीरायांचं दर्शन दाखवण्याचा प्रयत्न मी केला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तसंच आपल्या ह्या महाकोकण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.